या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी घोषणा केली होती, या राज्यातील जो शेतकरी अडचणीत आलेला आहे या शेतकऱ्याला कुठं आर्थिक पाठबळ दिलं पाहिजे या उद्देशानं 30 जून पूर्वी या राज्यातील माझ्या शेतकऱ्यांचा कर्जमाफी ही दिली जाईल ही मुख्यमंत्री महोदयांनी जी घोषणा केली होती। आपल्या माहितीसाठी जो आज प्राथमिक अंदाज आहे, खरं तर आचारसंहिता असल्यामुळे काही गोष्टींमध्ये आम्हाला त्याचा उहापोह किंवा खुलासा करता आला नाही, परंतु आचारसंहिता 22 तारखेला ती संपलेली आहे। या बाबतीमध्ये प्राथमिक अंदाज जर घेतला तर साधारणतः राज्यामध्ये 56 लाख शेतकऱ्यांना, साधारणतः 56,24,000 शेतकऱ्यांना 36,585 कोटी रुपयाची ही कर्जमाफी दिली जाईल, हे सुद्धा आजच्या माध्यमातून सांगतो। आमच्या पाठीमागे मला वाटतं कोणतरी सदस्य म्हणले की ह्या कर्जमाफीच्या बाबतीमध्ये मागचा मला वाटतं आमचे कैलास पाटील साहेब बोलले की 2000 त्यांनी 9चं सांगितलं। 2009 साली आपल्या शासनाने साधारणतः 34 लाख शेतकऱ्यांना 4,000 कोटी रुपयाची कर्जमाफी दिली होती। त्यानंतर 2017 साली देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे मुख्यमंत्री असताना साधारणतः 50,60,000 शेतकऱ्यांना साधारणतः 24,437 कोटी रुपयाची कर्जमाफी दिली होती। आणि 2019 ला महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती आणि 2017 ची छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्ज सन्मान योजना आणि आता महात्मा ज्योतिराव फुले 2019 ची या माध्यमातून साधारणतः या राज्यामध्ये 46,79,000 शेतकऱ्यांना 25,449 कोटी रुपयाची कर्जमाफी दिली होती। जर आजचा या तीनही कर्जमाफीचा जर विचार केला तर त्या निकषाचा जर विचार केला तर ह्या वर्षी दिलेली कर्जमाफी निश्चित प्रकारे माझ्या अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना कुठेतरी त्यांना एक दिलासा होईल। आणि अजूनही त्यामध्ये काय सूचना आहेत, त्यामध्ये अजूनही अडचणी आहेत, लोकप्रतिनिधीच्या काय सूचना आहेत, शेतकरी संघटनेच्या सदस्यांच्या शेतकऱ्यांच्या काय सूचना आहेत, त्यामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एक आपल्या सगळ्यांना एक आश्वासित केलेलं आहे की या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे यामध्ये तुमच्या ज्या सूचना आहेत त्याचा समावेश करून माझ्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना याचा कसा लाभ होईल यासाठी निश्चित प्रकारे भविष्यामध्ये आपण निश्चित त्यामध्ये सुधारणा करून माझ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल। खरं तर मी निश्चित प्रकारे आमचे आपले सत्ताधारी सदस्य असतील, विरोधी सदस्य असतील, या बाबतीमध्ये ही वेळ ही राजकारण करण्याची वेळ नाही आहे। ही कुठेतरी शेतकऱ्याला मागच्या वर्षी तुम्हाला माहित आहे गेल्या वर्षी अतिवृष्टी झाली, आज शेतकरी अतिवृष्टी निश्चित झाली नाही, शेतीचं तर नुकसान झालंच, पिकाचं तर नुकसान झालं, अक्षरशः शेती खरडून वाहून गेली। आपल्याला माहित आहे घरात त्या शेतामध्ये असणारे इलेक्ट्रिक पंप असतील, विहीर असतील, अक्षरशः बुजून गेले, खरड हे गेलं। त्यामुळे असे अडचणी झालेले शेतकऱ्याला सुद्धा गेल्या वर्षी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक खूप मोठा निर्णय त्यांना मदत करण्याचा घेतला। त्याप्रमाणे अनेक शेतकऱ्यांना साधा आपण 20,000 कोटी रुपयापर्यंत मदत केली आहे। अजूनही काही लोकांच्या अजून काय बाकी येणं एक आहे, त्याही बाबतीमध्ये हे सरकार हे निश्चित प्रकारे माझ्या त्या शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतोय। शेवटी आम्ही सुद्धा शेतकरी, आज जरी शेतकरी आम्ही सुद्धा हे मंत्रिमंडळाचे आमचे सहकारी हे कोण आहेत, हे पण शेतकऱ्यांचीच मुलं आहेत। ही कुठेतरी शेतकऱ्यांची मुलं असल्यामुळे शेतकऱ्यांच्या व्यथा काय आहेत, शेतकऱ्यांच्या अडचणी काय आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न काय आहेत, कुठल्या गोष्टीचा कुठलं धोरण घेतल्यानंतर कुठला निर्णय घेतल्यानंतर माझ्या शेतकऱ्याला मदत होईल, माझ्या शेतकऱ्याला कुठेतरी त्याच्या शेतीला हातभार लागेल, यासाठी आमच्या सरकारचा हा प्रयत्न चालू आहे। निश्चित प्रकारे या कामी माझ्या सर्व सदस्यांना विनंती करायची की या बाबतीमध्ये आपण सर्वांनीच यामध्ये एकत्र येऊन अजूनही तुमच्या काय सूचना असतील तुमच्या सूचनेचा पण आम्ही समावेश निश्चित प्रकारे करू। पण ही कर्जमाफी या अडचणी झालेल्या शेतकऱ्याला आपण कुठेतरी भविष्यामध्ये निश्चित प्रकारे मदत करू। आणि खरंच आजच्या कर्जमाफीच्या बाबतीमध्ये मी निश्चित प्रकारे दिवंगत उपमुख्यमंत्री आपल्या राज्याचे नेते अजितदादा पवार साहेबांची पण आज आपल्या सर्वांना आठवण ही आल्याशिवाय राहत नाही, कारण का या कर्जमाफीच्या निर्णयामध्ये दादांचा खूप मोठा वाटा, त्यामध्ये माझ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे ही दादांची खूप मोठी इच्छा होती। आणि आपण ती इच्छा आपण हे राज्याचे मुख्यमंत्री आणि आत्ताचे दोन्ही उपमुख्यमंत्री हे पूर्ण करतायत। त्यामुळे निश्चित प्रकारे आपण एवढंच म्हणेल की निश्चित प्रकारे हे सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीमागे आहे। आपल्या सर्वांना अध्यक्ष महोदय माहीत आहे की ह्या वर्षी एल निनोचा प्रभाव आहे, पांडुरंगाच्या कृपेने कालपासून पाऊस सुरू झालेला आहे। खरं तर आपण सगळा शेतकरी पावसाची वाट बघतोय आणि एल निनोचं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की संकट आहे। या एल निनोचं संकटाचा सामना करण्यासाठी या देशाचे कृषी मंत्री शिवराजसिंगजी चौहान साहेब असतील, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, या सर्वांनी कृषी विभागाच्या वेळोवेळी बैठका घेतलेल्या आहेत। या बाबतीमध्ये कृषी विभागाचं काय नियोजन असणं गरजेचं आहे,
शेतकऱ्यांना या बाबतीमध्ये या संकटाच्या काळात अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना काय मदत केली पाहिजे, काय सहकार्य केलं पाहिजे, या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आमचा कृषी विभाग हा मदत करण्याचं, शेतकऱ्यांना सहकार्य करण्याचा, या एल निनोच्या संकटाला सामना करण्यासाठी आम्ही करतोय। निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये कृषी विभागाने भारतीय कृषी अनुसंधान परिषद, त्याला आपण ICAR म्हणतो, त्याचप्रमाणे क्रीडा संस्था आणि भारतीय हवामान विभाग पुणे विद्यापीठ कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी विभागातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांची राज्यस्तरीय आपण कार्यशाळा आयोजित केल्या। त्यामध्ये आपण निश्चित प्रकारे आपल्या अधिकाऱ्यांना त्यामध्ये प्रशिक्षण केलं। आपल्याला माहिती आहे की एल निनोच्या पार्श्वभूमीवर विभागामार्फत उतार्याचा जी आपली जमीन आहे, त्या उताराच्या जमिनीला आपल्याला आडव्या दिशेने पेरणीचं महत्त्व हे आपण शेतकऱ्यांना सांगून BBF द्वारे पेरणी करण्याच्या सूचना आपण देण्यात आलेल्या आहेत। तसेच BBF खरेदी करण्याकरता राज्य सरकार हे अनुदान पण निश्चित प्रकारे अध्यक्ष महोदय हे राज्य सरकार देणार आहे। हवामानास अनुकूल हवामानास अनुकूल असणारी आणि थोड्याच दिवसामध्ये येणारी व कमी पाण्यात तंग धरणारे वाहनाची बियाणे ही सुद्धा आपण शेतकऱ्यांना हे कृषी विभाग आमचा उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केलेली आहे। या वाहनाचा वापर करण्याकरता प्रचार आणि प्रसार करण्यात सुद्धा निश्चित प्रकारे येत आहे। एल निनोच्या व्यवस्थापनातील शेततळी आपल्याला माहिती आहे की अशी ह्या काळामध्ये जर आपण थोड्या दिवसामध्ये शेततळी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आपण त्यांना जर प्रोत्साहित केलं, शेततळ्याच्या बाबतीमध्ये जर शेतकऱ्याला आपण अनुदान देण्याचा हे केलं तर निश्चित प्रकारे त्या बाबतीमध्ये शेततळी असतील, शेततळ्याचं आस्तरीकरण असेल, सूक्ष्म सिंचनाचा वापर असेल, मल्चिंग पेपरचा वापर असेल, ह्या करण्यावर आपण निश्चित प्रकारे भर देण्याचा प्रयत्न आपला कृषी विभाग करतोय। आणि मागील 2 वर्षामध्ये जवळपास आपण सगळ्यांनी 2000 शेततळी ही बंधनं खोदण्यात आली आहेत। एल निनोच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील शासनाने खरीप हंगामासाठी केलेल्या पूर्वतयारीचा आढावा निश्चित प्रकारे आपले दोन्ही केंद्राचे आपले कृषी मंत्री आणि आपले मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री निश्चित प्रकारे घेत आहेत। आणि बरं झालं की 2 दिवसापासून जाधव साहेब पावसाचं मान्सूनचं आगमन झालेलं आहे। आपण पांडुरंगाकडे अजून आता साकडं घालूया की या राज्यामध्ये सगळीकडेच नुकसान न होता एक चांगल्या प्रकारचा मान्सून निश्चित प्रकारे पडावा आणि माझा हा बळीराजा निश्चित प्रकारे सुखी व्हावा। पण आपल्या माध्यमातून मी शेतकरी बांधवांना एकच सांगतो की अजूनही शेतकऱ्यांनी जमिनीतली ओल बघून पेरणी करावी, पेरणीची घाई करू नये। साधारणतः 3-4 दिवसामध्ये चांगल्या प्रकारचा पाऊस येईल अशी आपण निश्चित प्रकारे अपेक्षा ही व्यक्त करूया। आपल्या सगळ्यांना माहिती आहे या राज्य सरकारने, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील आणि त्यावेळेचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील, आपल्याला 29 एप्रिल 2025 यामध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कृषी समृद्धी योजना ही योजना आपल्या आणलेली आहे। आणि या योजनेसाठी प्रत्येक वर्षी आपण 5000 कोटी रुपये हा खर्च या योजनेसाठी करणार आहोत। आणि आपल्याला माहिती आहे की ह्या वर्षी शासनाने आपल्याला 2000 कोटी रुपये उपलब्ध करून दिलेत आणि राहिलेले 3000 कोटी सुद्धा निश्चित प्रकारे लवकरात लवकर आपण कसे आपल्याला उपलब्ध होतील हा प्रयत्न आपल्या सर्वांचा कृषी विभागाचा चाललेला आहे। की कृषी क्षेत्रामध्ये आपल्याला माहिती आहे की भांडवली गुंतवणूकदारे पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी ही एक कृषी समृद्धी महत्त्वाकांक्षी योजना, एक ऐतिहासिक योजना हे राज्य सरकारच्या माध्यमातून आलेली आहे। आपल्याला माहिती आहे की हवामान आता बदलतंय, बदलत्या हवामानामुळे पाऊस ज्यादा पडतोय, पाऊस कमी पडतोय, गारपीट होते, वारा जास्त वाहतोय, त्यामुळे खूप मोठं पिकाचं नुकसान होतंय। आणि आपल्याला या बदलत्या ह्याच्यासाठी निश्चित प्रकारे आपल्याला बाकीच्या बदलत्या एल निनोची स्थिती विचारात घेऊन किंवा शेतकऱ्यांना BBF खरेदी असू द्या किंवा इतर निधी मनुष्यबळाची कमतरता असू द्या, विरघळणारी खते व कीटकनाशकाच्या फवारण्यासाठी ड्रोन, आपल्याला माहिती आहे की ड्रोन सध्या खूप महत्त्वाचा आपल्या ह्याच्यामध्ये ड्रोनचा उपयोग आहे। त्यामुळे ड्रोनच्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे या सर्व घटकांचा आपण कृषी समृद्धीमध्ये त्याचा आपण उपलब्ध करून देण्याचा निर्णय आपण सर्वांनी केलेला आहे। कमी पाऊस व पावसाची अनिश्चित लक्षात घेता पाण्याच्या व्यवस्थापनासाठी जास्तीत जास्त शेततळी ही माझ्या शेतकऱ्यांनी करावीत, त्यासाठीही आपण निश्चित प्रकारे या कृषी समृद्धीमध्ये आपण शेतकऱ्यांना अनुदान देतोय। त्यामुळे शेततळी बरोबर मल्चिंग पेपर असेल आणि प्रत्येक गावामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये शेतकऱ्यांना गाव पातळीवरती एकाच छताखाली विविध सुविधा व मार्गदर्शन मिळण्याकरता कृषी समृद्धी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतकरी सुविधा केंद्र हे प्रत्येक ग्रामपंचायतीत आपण स्थापन निश्चित प्रकारे करतोय यातनं। आणि जैविक शेतीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने आपलं शेत आपलं खत हे अभियान
निश्चित प्रकारे भविष्यामध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणात राबवण्याचा प्रयत्न करतोय। विरघळणारी खते असतील, जैविक खते असतील, हिरवळी खताचा पुरवठा सुद्धा कृषी समृद्धी योजनेमध्ये आपण त्याचा समावेश निश्चित प्रकारे केलेला आहे। काही सदस्यांनी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह योजनेबद्दल अनेक प्रश्न विचारले। अध्यक्ष महोदय, ही गोष्ट खरी आहे की ही योजना आपल्या सर्वांना माहिती आहे की 2 लाख रुपये आपण जर आपला एखादा शेतकरी त्यामध्ये गेला तर आपण 2 लाख रुपये अनुदान आणि कायमस्वरूपी जर अपंगत्व आलं तर आपण साधारणतः 1 लाख रुपये इतकं सानुग्रह अनुदान हे आपण कृषी विभागाच्या माध्यमातून देतो। आपण जर मागचा हिशोब केला 2023-24 मध्ये आपण 140 कोटी रुपये दिले, 2024-25 मध्ये 116 कोटी रुपये दिले, 25-26 मध्ये अध्यक्ष महोदय परत 140 कोटी रुपये सानुग्रह अनुदान शेतकऱ्यांना आपण दिले। तसे 26-27 मध्ये आतापर्यंत आपण या योजनेमध्ये असं 27 कोटी आपण पैसे त्यांना भरीव मदत दिलेली आहे। मला आपल्याला सगळ्याला माहित आहे यामध्ये अनेक सदस्यांची एक भावना असायची, एक मागणी असायची, शेतकऱ्यांबरोबर या योजनेमध्ये शेतमजुरांचा सुद्धा समावेश झाला पाहिजे। कारण का शेतीमध्ये तो शेतमजूर राबत असतो आणि त्याला अचानक कुठेतरी त्याचा अपघात होतो, कुठेतरी एखादा सर्पदोष होतो, त्यामुळे शेतमजुरांना सुद्धा त्याचा समावेश करावा म्हणून सदस्यांची मागणी होती आणि त्यामध्ये आपण शेतमजुरांना सुद्धा हा समावेश या योजनेमध्ये केलेला आहे। त्यामुळे निश्चित प्रकारे त्याचा फायदा निश्चित प्रकारे त्या शेतमजुराला सुद्धा कुठेतरी बरं वाटेल की मी ज्या शेतामध्ये उद्या त्याला त्या कुटुंबाला कुठेतरी एक वेगळ्या प्रकारचा त्यातनं आधार मिळेल या योजनेमध्ये। त्यामुळे आपल्याला दुसऱ्या एक सदस्यांनी मागणी केली होती की उष्माघाताचा त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की उष्माघातामुळे मृत्यू झाला तर या योजनेचा समावेश नव्हता। तर मी आपल्या सदस्यांना या माध्यमातून सांगतो, जर उष्माघातामुळे जर एखाद्या शेतकऱ्याचा यामध्ये मृत्यू झाला तर या योजनेमध्ये शासनाने तो विचार केलेला आहे। त्यामुळे निश्चित प्रकारे आम्ही त्याचा विचार निश्चित प्रकारे करू, हे पण आपल्या सगळ्या माध्यमातून सांगतो। आपल्या सगळ्यांना माहित आहे आमचे कैलास पाटील साहेब आणि आमचे सावरकर साहेब या बाबतीमध्ये ह्या दोघांचे प्रश्न खूप म्हणजे सगळे सदस्यांचे भावना किंवा प्रश्न शेतीविषयी चांगले असतात, परंतु आपण जे काय प्रश्न मांडले आपल्याला माहित आहे की माझा हा शेतकरी हा अडचणीत आहे, माझ्या अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला कुठेतरी मदत केली पाहिजे। राज्य सरकार तर मदत अनेक गोष्टीमध्ये राज्य सरकार मदत करते, अनेक बाबतीमध्ये मदत करते, अनेक योजनेच्या माध्यमातून मदत करते। तुम्ही पीएम किसानचं आपल्या सगळ्यांना माहित आहे की या योजने पीएम किसान सन्मान योजनेच्या निधीच्या बाबतीमध्ये आणि नमो आपली राज्याचे नमो शेतकरी ही महासन्मान योजनेच्या बाबतीमध्ये आतापर्यंत आपल्याला माहिती आहे की प्रति हप्ता 2000 रुपयाप्रमाणे वर्षामध्ये आपण 6000 रुपये असे आपण 3 हप्ते सगळ्यांना देतो। आणि आपण जर केंद्राचा अध्यक्ष महोदय जर विचार केला, केंद्राचा जर विचार केला साधारणतः 23 हप्त्यामध्ये केंद्र सरकारने साधारणतः 1,16,00,000 शेतकऱ्यांना एकूण आतापर्यंत 42,900 कोटी रुपयाची मदत ही केंद्राच्या या योजनेतून निर्माण झालेली आहे। आणि आपल्या राज्याचा जर विचार केला, ठीक आहे अजून आपल्याला 1-2 आपल्याला काही गोष्टीमध्ये मदत करता आली नाही तरी आपल्याला आपण सगळ्या विचार करून साधारणतः आपण 8 हप्ते आतापर्यंत आपल्याला 8 हप्त्यामध्ये साधारणतः राज्य सरकारने माझ्या ह्या योजनेबंद शेतकऱ्यांना 14,816 कोटी रुपयाची एवढी रक्कम शेतकऱ्यांना मदत आपण केलेली आहे। आणि शेवटी मदत म्हणजे काय, आपण शेतकऱ्यावरती उपकार करत नाही, शेवटी शेतकरी हा आपल्याला माहिती आहे की आपला राज्यामध्ये आपला शेतकरी हा केंद्रबिंदू आपला हा मेन घटक आहे। शेवटी या शेतकऱ्याला मदत करणं, शेतकऱ्याला सहकार्य करणं, अडचणीच्या काळामध्ये दुःखाच्या काळामध्ये या शेतकऱ्याच्या पाठीमागे उभं राहणं हे शेवटी राज्य सरकारचं काम आहे। आमचे मला वाटतं सावरकर साहेब का कुणीतरी एखादी कापसाच्या बाबतीमध्ये उत्पादकता आणि अभियानाच्या बाबतीमध्ये आपण त्यांनी प्रश्न विचारला। या बाबतीमध्ये मी आपल्याला एवढं सांगतो, आपल्या सर्वांना माहिती आहे की राज्यातील प्रमुख नगदी पिकामध्ये कापूसाचे पीक हे खूप मोठे क्षेत्र आपल्या राज्यामध्ये निश्चित प्रकारे आहे। मराठवाडा व विदर्भातील बहुतांश शेतकरी कुटुंब यामध्ये कापूस उत्पादनावर अवलंबून असतात। अध्यक्ष महोदय, सध्या कापूस लागवडीमध्ये साधारणतः प्रति हेक्टर 12,300 झाडे असतात आणि 2 झाडामधील अंतर कमी करून कापूस लागवड करावी आणि त्यामध्ये झाडांची संख्या त्यामध्ये वाढवावी आणि झाडे बसतील त्यामुळे सरासरी उत्पादन पण त्यामध्ये वाढेल आणि त्या अति लांब धाग्याचा कापूस लागवड प्रोत्साहन देण्याकरता 2026-27 आणि 2030-31 या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये केंद्र पुरस्कृत कापूस उत्पादक अभियान राज्यामध्ये राबवलं जाणार आहे आणि त्यासाठी निश्चित प्रकारे भरीव असं एक तरतूद ही निश्चित प्रकारे आपण करणार आहोत। राज्यामध्ये सध्या कापसाचे उत्पादन प्रति हेक्टर 10 ते 11 क्विंटल आहे, ते उत्पादन आपणास 15 ते 16 क्विंटल पर्यंत आपल्याला कार्यक्रमाद्वारे भविष्यामध्ये वाढवायचं आहे। त्याचप्रमाणे कापूस उत्पादकता अभियान राबवण्याकरता 26-27 साठी
191 कोटी रुपयाची भरीव तरतूद करण्यात आलेली आहे। हे सुद्धा आज मी आपल्या माध्यमातून राज्यातील सदस्य माझ्या शेतकरी बांधवांना निश्चित प्रकारे करतोय आणि या योजनेचं अंमलबजावणी करणारं महाराष्ट्र हे राज्य हे पहिलं राज्य आहे, हे पण मी आपल्या सर्वांना निश्चित प्रकारे सांगतो। आज आपल्या सर्वांना माहिती आहे, आपल्याला माहिती आहे की पीक विम्याच्या बाबतीमध्ये आणि फळबागाच्या विम्याच्या बाबतीमध्ये अनेक सदस्यांच्या तक्रारी असतात। तिथं ते सदस्यांना तिथं ते असणारे शेतकरी त्यांच्या विधानसभा मतदारसंघातले आम्हाला विमा मिळाला नाही, आमचं नुकसान झालं आणि तरी आम्हाला विम्यामध्ये आम्हाला त्याचा ह्याच्यामध्ये निकषामध्ये आम्ही बसलो नाही, ही वेळेवर त्यांची मागणी असते। या बाबतीमध्ये मी निश्चित प्रकारे सदस्यांना सांगतो आणि मला वाटतं कुठे साहेब मला वाटतं इथं नाहीत, तर मला वाटतं आपल्या सगळ्यांना माहीत आहे की अध्यक्ष महोदय की साधारणतः खरीप आपल्या ज्या पीक विमा प्रधानमंत्री पीक विमा योजना आहे त्यामध्ये 14 पिकांचा समावेश असून रब्बी हंगामातील 6 पिकांना पीक संरक्षण दिले जाते। खरीप हंगाम 2025 करता एकूण 2407 कोटीचा विमा हप्ता हा आपण तो भरला होता। आजच्या स्थितीनुसार 17.17 लाख शेतकऱ्यांना पाटील साहेब 17.7 शेतकऱ्यांना 1582 कोटी रुपयाची नुकसान भरपाई ही मंजूर करण्यात आलेली आहे आणि त्यापैकी 1523 कोटी रुपये शेतकऱ्यांना वितरित केलेले आहेत आणि उर्वरित 59 कोटी रुपये रकमेचं वाटप हे प्रगतीपथावर आहे। त्यात काय अडचण नाही, हे पहिलं उत्तर तर ते प्रगतीपथावर आहेत। त्यामुळे एकूण पात्र लाभार्थ्यापैकी आता सध्या साधारणतः 96% शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली आहे आणि उर्वरित जे रक्कम आपल्या शेतकऱ्यांना मिळाली त्या बाबतीत सुद्धा निश्चित प्रकारे आमचे प्रयत्न लवकरात लवकर माझ्या शेतकऱ्यांना मिळेल यासाठी प्रयत्न चालू आहे। आपल्याला माहिती आहे की बीड प्रमाणे आपण पूर्वी अध्यक्ष महोदय विमा कंपन्यांना प्रीमियम आपण जे देतो आणि नफा जास्त मिळायचा, यासाठी बीड पॅटर्न 80-110 मॉडेल आपण सध्या राबवत असल्यामुळं निश्चित प्रकारे विमा कंपन्यांना 20% जास्त नफा कंपन्या आता कमवू शकत नाही। पीक विम्याच्या बाबतीमध्ये शेतकरी तसेच लोकप्रतिनिधीच्या काही ठिकाणी आक्षेप आहेत, काही अडचणी आहेत, याबाबत सदर प्रकारच्या अनुषंगाने मी आपल्याला एवढं सांगतो की संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील, आमच्या कृषी विभागाचे अधिकारी असतील, या सर्वांना सदर आक्षेपाची पडताळणी करणे आवश्यक ते सूचना देण्यात येतील। पण निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये अजूनही आपल्याला काही गोष्टी विमा कंपनीचे प्रतिनिधी असतील किंवा आपले कलेक्टर महोदय किंवा आमच्या कृषी विभागाच्या बाबतीत काय करणं गरजेचं आहे, या बाबतीमध्ये भविष्यामध्ये त्या केल्या जातील। पण माझा ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झाले त्याला पीक विम्यापासून तो वंचित राहणार नाही याची काळजी निश्चित प्रकारे आमचा कृषी विभाग घेईल। आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्याला पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना ही पण आपल्याला माहिती आहे की साधारणतः पूर्व हवामान आधारित फळपीक योजना 2024-25 व 25-26 या 2 वर्षासाठी मृगभरामध्ये संत्रा, मोसंबी, डाळिंब, चिक्कू, पेरू, लिंबू, सीताफळ व द्राक्ष या 8 पिकासाठी त्यालाच लिहिलं की मी त्या 8 पिकासाठी व आंबिया बहारामध्ये संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा हे वेगळा बहार, आंबिया बहार, द्राक्ष प्रायोगिक तत्वावर स्ट्रॉबेरी व पोपई या 9 पिकासाठी राबवण्यात 100% आलेले आहे, ते दुसऱ्या ह्याच्यामध्ये। त्यामुळे सदर योजना मोसंबी पण आहे। खोतकर साहेब तुमची मोसंबी पण ह्यात घेतली, म्हणजे मोसंबी त्यामुळं चिक्कू आहे सगळं। त्यामुळं सदर योजना देखील हवामान धोक्यानुसार लागू करण्यात आलेली आहे। सदर योजनेमध्ये महावेत प्रकल्पांतर्गत कार्यान्वित केलेल्या हवामान केंद्रावर नोंदल्या गेलेल्या हवामानाची आकडेवारी आणि फळ पीक निहाय प्रमाणे यांची सांगड घालून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अदा करण्यात येत आहे। मृगबहार 2025 मध्ये 45 कोटीचे विमा नुकसान भरपाई रक्कम मंजूर झाली असून त्यापैकी 31 कोटी रुपये जाधव साहेब त्यासाठी 31 कोटी रुपये रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेली असून उर्वरित रक्कमही शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर वर्ग करावी हे विमा कंपनीला निर्देश देण्यात आलेले आहेत। आंबिया बहार 2025 करता 286 कोटीची नुकसान भरपाई मंजूर झाली असून सदर ही रक्कम लवकरात लवकर शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा करण्यात येईल। सदस्यांचा नेहमीच एक प्रश्न असतो की राज्यामध्ये खताची उपलब्धता काय। आपल्याला माहिती आहे की ठीक आहे थोडं युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळं खताचा तुटवडा जो कच्चा आपण म्हणतो त्या बाबतीमध्ये रॉ मटेरियलचा विषय होता, त्यामुळं तेच पुढे होतं, त्यामुळं तो असायचा आणि लिंकेजच्या बाबतीमध्ये अनेक सदस्यांची की प्रत्येक ठिकाणी लिंकेज असायचं। परंतु आपल्याला माहिती आहे अध्यक्ष महोदय या सरकारने
एक ऐतिहासिक असा निर्णय लिंकेजच्या बाबतीमध्ये घेतला, ज्या ठिकाणी अनुदान खते, पाटील साहेब, ज्या ठिकाणी अनुदान खत ज्यांना अनुदान आहे त्या खतावरती त्या दुकानदारांना त्यांना विना अनुदानित खते त्या दुकानामध्ये ठेवता येणार नाहीत असा आपण एक GR काढला आणि त्याचा फायदा निश्चित प्रकारे लिंकिंगच्या बाबतीमध्ये त्याचा फायदा झालेला आहे। त्यामुळे बऱ्यापैकी ते प्रमाण कमी आलेलं आहे आणि अजूनही ते 100% आपण ते कमी करण्याचा प्रयत्न निश्चित प्रकारे करूया। आणि खताच्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगतो की साधारणतः खरीप हंगामासाठी आपल्या सर्वांना माहिती आहे की 48.80 लाख मेट्रिक टनाचे खताचे आवंटन हे आपल्याला केंद्र सरकारने मंजूर केलेलं आहे आणि खरीप हंगामाच्या प्रारंभी साधारणतः 25.53 लाख मेट्रिक टन रासायनिक खताचा साठा आज आपला उपलब्ध होता आणि आज अखेर 16.60 लाख मेट्रिक टन खताचा पुरवठा राज्याला प्राप्त झाला असून एकूण 42 लाख टन रासायनिक खतं राज्यातील शेतकऱ्यांना उपलब्ध झालेली आहेत। आणि युद्धजन्य परिस्थिती अजून देखील सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांचं मी खरंच आज या राज्याचे देवेंद्र फडणवीस साहेबांचा आभार यासाठी मानतो। स्वतः ते शिवराज सिंग चौहान साहेब आणि नड्डा साहेब जे रासायनिक मंत्र्यांशी वेळेवर ते बोलतायत आणि आपल्या राज्याचं जे आवंटन मंजूर केले हे राज्याचं आवंटन आपल्याला कसं वेळेवर मिळेल यासाठी त्यांच्या प्रयत्नातून हे आपल्याला आवंटन मिळते। आणि साधारणतः मी तुम्हाला एवढं सांगतो की या बाबतीमध्ये आणि युरिया आणि DAP खताचा आवश्यक साठा आपण त्याला संरक्षित साठा करण्यात आलेला आहे। त्यामुळे राज्य शासनाने गुणवत्तापूर्ण रासायनिक खताच्या वेळेत उपलब्ध, त्यामुळे मी एवढं आपल्या माध्यमातून शेतकऱ्यांना सांगतो की आज खताची कुठल्याही प्रकारची आपल्याला टंचाई नाही, विनाकारण त्याचा गैरसमज पसरवला जातो आणि नाही खतं कमी वापरा, ठीक आहे, खताचा आपल्याकडे कमी साठा म्हणजे आपल्याकडे टंचाई नाही, खत कमी 100% वापरलं पाहिजे, नैसर्गिक शेतीकडे आपल्याला सर्वांना कुठेतरी गेलं पाहिजे, हे पंतप्रधानांचं आव्हान निश्चित प्रकारे कुठेतरी भविष्यातलं कुठेतरी आपल्या शेतकऱ्यांसाठी एक चांगलं हे आहे। त्यामुळे निश्चित प्रकारे आपण करतो। बियाण्याच्या बाबतीमध्ये खताचं झालं, बियाण्याच्या बाबतीमध्ये आपल्या सर्वांना माहित आहे की खरीप हंगामामध्ये साधारणतः 20 लाख टन बियाण्याची आपल्याला आवश्यकता आहे आणि आपल्याकडे आज आपल्याला 20 लाख टनाची आवश्यकता असताना आपल्याकडे 28 लाख टन बियाणं उपलब्ध आहे। त्यामुळे राज्यामध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त बियाण्याचा साठा उपलब्ध आहे। त्यामुळे बियाण्याच्या बाबतीमध्ये माझ्या शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रकारची प्रमाणित बियाण्याची काळजी करू नये। मगाशी तुम्ही लिंकिंगचं म्हणला, लिंकिंगच्या बाबतीमध्ये तुम्हाला एवढं सांगतो की साधारणतः आपल्याला माहिती आहे की खताबरोबर इतर निविष्ठांच्या लिंकिंग बाबतीत तक्रारी शेतकरी बांधवांकडून वारंवार प्राप्त होत होत्या। या अनुषंगाने लिंकिंगच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी राज्याने मगाशी तुम्हाला सांगितलं ऐतिहासिक जो क्रांतिकारक निर्णय घेतलेला आहे की अनुदानित खते पुरवठादार अनुदानित खताचे उत्पादक व पुरवठादार कंपन्यांनी विना अनुदानित खते, सूक्ष्म अन्नद्रव्ये, जैव खते, कीटकनाशके याचा पुरवठा आणि विक्री करण्यास या दुकानामध्ये त्यांना निर्बंध घातलेले आहेत। त्यामुळे निश्चित त्याचा प्रकार आणि असा जर प्रकार आढळला तर त्याच्यावरती कठोरात कठोर कारवाई ही केली जाईल, हे आपल्या माध्यमातून माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांना सांगतो। आणि मी कृषी निविष्ठाच्या अनुषंगाने पारदर्शक राहण्यासाठी यावेळेस कृषी विभागाने एक टोल फ्री क्रमांक 18/233/4000 व व्हॉट्सअप क्रमांक 998-22-44-66 उपलब्ध करून देण्यात आले। या बाबतीमध्ये खताच्या बाबतीमध्ये लिंकिंगच्या बाबतीमध्ये कुठल्याही राज्यामध्ये जर शेतकऱ्यांची तक्रार असेल तर या बाबतीमध्ये ते तिथे हे तक्रार करू शकतात आणि त्या बाबतीत निश्चित प्रकारे पुढची कारवाई आमचा कृषी विभाग निश्चित प्रकारे करेल। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला एक सरकारने केंद्र सरकारने खताच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती आहे की साठेबाजी किंवा एखाद्या खतामध्ये खत असूनही खत देत नसतं ह्यासाठी फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल हे केंद्र सरकारचे नेले आणि आपल्या राज्यामध्ये आपण 2 जिल्हे ह्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर निवडलेले आहेत, एक संभाजीनगर आणि दुसरं कोल्हापूर, या 2 जिल्ह्यांचा आपण त्यामध्ये समावेश केलेला आहे। आणि त्यामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की अनुदानित व रासायनिक खते विक्रीसाठी ॲग्रीस्टॅक आधारित मोबाईल ॲपद्वारे आपल्याला फक्त मोबाईल ॲपद्वारेच ऑनलाईन पद्धतीने खताचं बुकिंग ह्या त्या जिल्ह्यामध्ये आपल्याला त्या जिल्ह्यामध्ये आपल्याला बुकिंग कॅश करायचं असलं त्या खतामध्ये तर दुकानामध्ये किती साठा आहे, किती स्टॉक आहे हे आपल्याला घरची घरी कळतं आणि त्यामध्ये आपण ते बुकिंग हे करू शकतो। आणि पहिल्या टप्प्यात आपण मागे सांगितलं असून रासायनिक खताचे बुकिंग करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रशिक्षण सुद्धा आपण कृषी विभाग आपल्याला त्यामध्ये देतोय। आतापर्यंत 2 जिल्ह्यामध्ये संभाजीनगर आणि कोल्हापूर मिळून या 2 जिल्ह्या मिळून 1,66,000 शेतकऱ्यांनी यामध्ये बुकिंग केले असून 75,000 शेतकऱ्यांनी या ॲपद्वारे 30,270 मेट्रिक टन रासायनिक खताची खरेदी केली आहे। ह्यात अजून काही अडचणी आहेत, शेतकऱ्यांचे काही प्रश्न आहेत,
या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आपण ते दुरुस्त करू. शेवटी ही आपल्याला केंद्राची एक नवीन आपल्याला हे दिलेलं आहे, त्यामुळे यातही काय दुरुस्त काय सुधारणा करणं गरजेचं आहे की जेणेकरून माझ्या हे खत घेताना या राज्यातील माझ्या गोरगरीब शेतकऱ्याला कुठं त्रास होऊ नये, त्याला अडचण होऊ नये, या सुद्धा आपण बदल हे करून ते ॲपमध्ये आपण ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतोय. जरी हा अधिकार आपल्या शासनाला जरी नसला तर शासनाच्या माध्यमातून आपण केंद्र सरकारशी बोलून या ॲपमध्ये दुरुस्त करण्याचा प्रयत्न भविष्य काळामध्ये सुद्धा निश्चित प्रकारे करू. आपल्या सर्वांना माहिती आहे की राज्यामध्ये आपला जो गोन नियंत्रण विभाग आहे, आपल्याला माहिती आहे की शेतकऱ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्वक निविष्ठा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे आणि शेतकऱ्यांची फसवणूक होईल म्हणून शेतकऱ्यांना बोगस व दर्जाहीन निविष्ठा पुरवठा करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याकरता राज्यात आता आज सध्या 874 गुण निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. 44 भरारी पथकांची स्थापना करण्यात आलेली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी नियंत्रण कक्ष कार्यरत करण्यात आलेला आहे. 1 एप्रिल 2026 पासून आतापर्यंत 69,652 निविष्ठा विक्रेत्यांची तपासणी ही करण्यात आलेली आहे असून 637 उत्पादकाची तपासणी करण्यात आली आहे. आतापर्यंत 18,327 निविष्ठा नमुने संकलित करून प्रयोगशाळेत तपासणी पाठवण्यात आलेली आहेत. 970 मेट्रिक कृषी निविष्ठाचे साठा जप्त करण्यात आला असून 1,088 विक्रेत्यांचे परवाने निलंबित केलेले आहेत आणि 220 विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. आतापर्यंत 94 पोलीस गुन्हे दाखल करण्यात. राज्य सरकार निश्चित प्रकारे शेतकऱ्यांना एक चांगल्या प्रकारचं बियाणं, खते, औषधे मिळण्यासाठी निश्चित प्रकारे कटिबद्ध आहे. यामध्ये निश्चित प्रकारे आम्ही कुणालाही पाठीशी घालणार नाही आणि जो कोण त्रुटी आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई ही निश्चित प्रकारे केली जाईल. आपल्या सर्वांना अध्यक्ष महोदय, आपल्याला माहीत आहे की नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आणि आपल्याला ही योजना निश्चित प्रकारे या राज्याच्या बाबतीमध्ये राज्याला एक खूप चांगली शेतकऱ्यांसाठी आहे. बदलत्या हवामानामुळे शेती क्षेत्रातील संकटे वाढत असून त्या शेतकऱ्यांना तोंड देण्यासाठी शेती क्षेत्रामध्ये भांडवल गुंतवणूक करण्यासाठी जागतिक बँकेच्या सहाय्यानं ही योजना यशस्वीपणे राबवण्यात आलेली आहे. पहिला टप्पा आपला हा यशस्वीपणे राबवण्यात आलेला आहे आणि महाराष्ट्र शासनाने जागतिक बँकेच्या सहाय्याने दुसरा टप्पा हा 21 जिल्ह्यातील साधारणतः 7,201 गावामध्ये कार्यान्वित केला आहे. यामधून 6,000 कोटीची भांडवली गुंतवणूक ही या राज्यामध्ये शेतकऱ्यात केली जाणार आहे. वैयक्तिक शेतकऱ्यांना ठिबक, तुषार सिंचनाचे संच, फळबाग व वृक्ष लागवडीसाठी अनुदान, रेशीम उद्योगासाठी अर्थसहाय्य यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अध्यक्ष महोदय यामध्ये देण्यात येणार आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यांना व बचत गटांना गोडाऊन्स असतील, अन्न प्रक्रिया युनिट असेल, कोल्ड स्टोरेज असेल, कृषी अवजार बँकेसाठी मोठ्या प्रमाणात अनुदान असेल यामधनं देण्यात येणार आहे. मी सर्व सदस्यांना एक सांगू इच्छितो की हा प्रकल्प वैयक्तिक शेतकरी यांनाच मोठ्या प्रमाणामध्ये सावरकर साहेब तिथे लाभ दिला जातो आणि पहिल्या टप्प्यामध्ये झालेले एकूण खर्चापैकी जवळजवळ 80% अनुदान हे वैयक्तिक लाभार्थ्यांनाच दिलेलं आहे. हा आमच्या सावरकर साहेबांचा तो प्रश्न होता म्हणून मुद्दाम सावरकर साहेबांना ते उत्तर बी दिलेलं आहे. सभागृहातील बऱ्याच सदस्यांनी नवीन गावे समाविष्ट करण्याबाबत मागणी केलेली आहे. तर मला सदस्यांना एकच सांगायचं आहे की हा जो प्रकल्प आहे हा प्रकल्प हा जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने राबवण्यात येत असून या अनुषंगाने प्रकल्प करार करण्यात आलेले आहेत. त्यामुळं निवडलेल्या गावाव्यतिरिक्त इतर कोणत्याही नवीन गावांचा समावेश यामध्ये आपल्याला करता येणार नाही. परंतु इतर गावे भांडवली गुंतवणुकीपासून वंचित राहू नये याकरता आपण नवीन कृषी समृद्धी योजना आणतोय. त्यामध्ये त्या शेतकऱ्यांचा, त्या गावांचा आपल्याला हे करता येईल. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे आपल्यातला काय शेतकरी गरीब आहेत. या गरीब शेतकऱ्यांना सुरुवातीला पैसे नसल्यामुळं या लाभांपासून वंचित राहावे लागत होते. त्यावर उपाययोजना म्हणून भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सहकार्यानं सेंट्रल बँक ऑफ डिजिटल करन्सी CBDC सुरू केल्यामुळं सुरुवातीस संपूर्ण रक्कम न भरता केवळ स्वहिशाची रक्कम भरून शेतकरी कृषी साहित्य खरेदीचा लाभ घेता येत आहे. अशा प्रकारचे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून महाराष्ट्रामध्ये सर्वोत्तम कृषी विभागाने ही योजना निश्चित प्रकारे ही सुरू केलेली आहे. आपल्याला दुसरं माहिती आहे की बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय ग्रामीण परिवर्तन, आपण त्याला स्मार्ट म्हणतो, हाच प्रकल्प राज्यामध्ये तोही जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यित बाळासाहेब ठाकरे माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय ग्रामीण परिवर्तन स्मार्ट राबवण्यात येत असून 2161 कोटीचा हा प्रकल्प आहे. प्रकल्पाचे उद्दिष्ट लहान शेतकरी तसेच कृषी नवउद्योजकांना केंद्रस्थानी ठेवून शेतमालाचा अध्यक्ष महोदय सर्वसमावेश आणि स्पर्धात्मक मूल्य साखळीच्या विकासासाठी मदत करणे आहे. स्मार्ट प्रकल्पांतर्गत आतापर्यंत 981 शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रकल्प मंजूर करण्यात आलेले आहेत. यामध्ये
19,190 गावातील जवळपास 7 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ या प्रकल्पाच्या माध्यमातून दिलेला आहे. प्रकल्पात 422 गोदामं ही बांधण्यात आलेली असून सुमारे 5 लाख मेट्रिक टन साठवणूक क्षमता झाली आहे. कांदा चाळ प्रकल्प असेल उभारून 46,000 मेट्रिक टन कांदा साठवणूक क्षमता निर्माण झालेली आहे. 63 कोल्ड स्टोरेज, विविध प्रकारचे 613 अन्न प्रक्रिया युनिट, 352 कृषी अवजार बँका व 91 पशुखाद्य निर्मिती युनिटची निर्मिती या प्रकल्पातून निश्चित प्रकारचा लाभ माझ्या शेतकरी बांधवांना झालेला आहे. आमच्या पाटील साहेबांचा आवडता विषय कृषी यांत्रिकरणाचा आहे की त्यांनी तो पोटतिडकीने मांडला. शेवटी शेतकरी प्रतिनिधी म्हणून काही शेतकरी त्यांना सांगतात, त्या सूचना मांडतात, त्याबद्दल त्यांनी पाटलांनी विषय मांडला. अध्यक्ष महोदय, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कृषी यांत्रिकरणाच्या बाबतीमध्ये जे अनुदान आपण म्हणतो की जे अनुदान दिलं 2020-21 मध्ये या यांत्रिकरण योजनेमध्ये अनुदान देत होतं 64 कोटी रुपये, 21-22 मध्ये 268 कोटी, 22-23 मध्ये 647 कोटी, 23-24 मध्ये 434 कोटी, 23-24 मध्ये पाटील साहेब 434 कोटी, 24-25 मध्ये 215 कोटी हे अनुदान शेतकऱ्यांना वितरित केलं होतं. आणि गेल्या वर्षी 2025-26 मध्ये याचा तुम्ही उल्लेख केला, 2025-26 मध्ये या राज्यातील माझ्या यांत्रिकरणाच्या माध्यमातून या माझ्या शेतकऱ्यांना या यांत्रिकरणाच्या माध्यमातून 1056 कोटी रुपयाचं अनुदान हे वितरित केलंय. हे पाटील साहेब मी तुम्हाला सगळ्याला सांगतो, म्हणजे 215 कुठं आणि 1056 कुठं, 434. हा, त्यामुळं मी सांगायचं नाही, तात्पर्य एवढंच आहे की हे सरकार हे शेतकऱ्यांचं हित साधणारं सरकार आहे. आणि तुम्हा सर्वांना माहित आहे शेवटी कोण आहे, आपण पण शेतकऱ्यांची मुलंच आहोत ना. शेतकऱ्यांचे प्रश्न अडचणी, आज हे इथं बसलेले सगळे मंत्री हे पण शेतकरीच आहेत, राज्याचे मुख्यमंत्री शेतकरीच आहेत, उपमुख्यमंत्री शेतकरीच आहेत, दुसरे आपले ऐका दुसरे उपमुख्यमंत्री आपले सुनेत्राबाई पवार उपमुख्यमंत्री आहेत. तुम्हाला पाटील साहेब वाटलं असेल ऐका ना, एक मिनिट पाटील साहेबांना आपल्याला वाटलं असेल की उपमुख्यमंत्री सुनेत्राबाई पवार त्यांचा आणि शेतीचा काय संबंध. अहो तुमच्या तर त्या माहेरच्या ऐका, तुम्ही ऐका, फक्त ऐकून घ्या, म्हणजे मी तिघांचं महत्वाचं हे सांगतो. बसून बोलू नका. पाटील साहेब मी तुमच्यात बोललो का? पाटील साहेब मी तुमच्यात बोललो का? पाटील नाही असं नाही, ऐका ना, मी शेतकऱ्यांचं हित ऐका ना, हे सरकार हे शेतकऱ्यांचं हित साधणारं सरकार आहे. राज्याचे मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, या बाबतीमध्ये आम्ही निश्चित प्रकारे शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतोय. या बाबतीमध्ये आपल्याला माहित आहे की ज्या शेतकऱ्यांनी महाडीबीटीद्वारे, मला उत्तर देऊ द्या, महाडीबीटीद्वारे कृषी यंत्रे, पाटील साहेब जरा उत्तर बोल द्या, कृषी ज्या शेतकऱ्यांनी महाडीबीटी, हा उत्तर उद्या ओ जाधव साहेब, उत्तर देऊ द्या. नाही मी नाव ह्यासाठी घेतो, ऐका ना. नाही तुमचा गैरसमज, मला एवढं सांगायचं की हे तिन्ही नाही अध्यक्ष महोदय, मला हे सांगायचं की हे तिन्ही नेते राज्याचे मुख्यमंत्री पाटील साहेब, एक मिनिट मंत्री महोदय काय हरकत आहे, राज्याचे मुख्यमंत्री एक मिनिट अध्यक्ष महोदय मी काल बोलताना उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री हे कोणी शेतकरी आहेत नाही त्याच्याबद्दल काही बोललेलं नाही. तुम्ही काय म्हणलात की तुम्हाला वाटत असेल सुनेत्राबाई शेतीचा काय संबंध नाही, असं काही संबंध नाही किंवा मी काही बोललेलोच नाही, चुकीचं रेकॉर्डवर येऊन म्हणून बोलतोय. मी अध्यक्ष महोदय आपल्याला एकच सांगायचंय. अरे बसा दादा साहेब, सांगतो आपण उत्तर होऊ द्या. एक मिनिट मी सांगतो अध्यक्ष महोदय, मला सांगायचं पाटील साहेब तुम्ही अर्थ वेगळा काढला. मला सांगायचं एकच होतं की हे तिन्ही नेते शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री, जे मुख्यमंत्री त्यांना गायीची धार काढण्याचा पण अनुभव आहे. स्वतः शेती देवेंद्र फडणवीस साहेब कसतात, शिंदे साहेब कसतात, सुनेत्राबाई पवार आज जरी हे असल्या, जरी महिला उपमुख्यमंत्री असल्या, आजही त्या काटेवाडीच्या कुठल्या शेतामध्ये कुठल्या ऊसाला किती पाणी दिलेत, काल किती भिजलं, किती धड्या भिजल्या, किती वापा भिजलं, किती धड्या गवत काढलं का, हा रोज शेतकऱ्यांविषयी स्वतःच्या शेतीविषयी आपल्या एक जाण असणाऱ्या नेते, हेच मला सांगायचा उद्देश आहे. हे तिन्ही नेते शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी हे जाण असणारे नेते असल्यामुळं आपण मला सगळ्यांना सांगायचं काळजी करू नका, आम्ही सुद्धा बसणारी मुलं ही शेतकऱ्याचीच मुलं आहोत. शेवटी आज आम्ही कृषी मंत्री आहे,
शेवटी राज्याचा कृषी मंत्री असलो तर मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे, त्याचा मला एक अभिमान आहे की मी शेतकऱ्याचा मुलगा हा राज्याचा कृषी मंत्री आहे. आणि दुसरा तुम्हाला अद्याप साहेब सांगतो की माझं घर आहे ते शेतामध्ये. मी आज जरी कृषी मंत्री असलो तरी घरी गेल्यानंतर मला झोपाय गेल्यानंतर मला शेत दिसतं. सकाळी उठलं तरी सकाळी उठलं तरी शेत दिसतं. त्यामुळे राहुल पाटील साहेब राहुल पाटील साहेब बसून बोलू नका शेत दिसतं शेत दिसतं. राहुल पाटीलजी बसून बोलू नका. घ्या सुरू घ्या. सगळ्यांची मिळून आहे, सगळ्यांची अख्ख्या भरणेवाडीची मिळून. त्यामुळं शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळं शेतकऱ्यांची काळजी, शेतकऱ्यांचं हित, शेतकऱ्यांचे प्रश्न हे आम्हा सर्वांना निश्चित प्रकार. त्यामुळे आम्हा सर्वांना माहिती आहे. पाटील साहेब मला काय म्हणले, आता सहज म्हणलं, पाटील साहेब मला म्हणले की मामा तुम्ही शेतकऱ्यांना मामा बनवू नका. पाटील साहेब मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, आज तुमच्यासमोर कृषी मंत्री म्हणून उभा आहे. मी पण शेतकऱ्याचा मुलगा आहे. शेतकऱ्यांना काय पाहिजे, शेतकऱ्यांना काय दिलं पाहिजे, शेतकऱ्याच्या अडचणी काय, हा बांधावर माहिती जाणारा हा माणूस आहे. आठवड्यातनं मध्येच मतदारसंघात गेल्यानंतर आजही तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगतो, जर मी माझ्या शेतामध्ये गेलो नाही, मी आता शेतामध्ये जाऊन काय करत नाही, शेतामध्ये गेलो, बांधावनं शेती बघितली, ऊस बघितला, द्राक्ष बघितली, डाळिंब बघितली, पेरू बघितला, केळं बघितली, तरच मला आठवडाभर समाधानाची झोप लागते. ती फक्त शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे लागते, कारण शेतकऱ्याचं हित जाणणारा हा मुलगा आहे. आणि पाटील साहेब तुम्ही म्हणला की राज्याला तुम्ही मामा बनवू नका. हा मामा या शेतकऱ्यांच्या पाठीमागं तुम्ही शेतकरी म्हणला, हा मामा शेतकऱ्याच्या पाठीमागं खंबीर उभा राहणारा हा मामा आहे, शेतकऱ्याच्या हितासाठी लढणारा मामा आहे. त्यामुळे काळजी करू नका. शेतकऱ्याचं हित हेच आपल्या सगळ्यांचं हित, त्यामुळे निश्चित प्रकारे करतोय. आज या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आपल्याला अध्यक्ष महोदय माहिती आहे की पूर्वी लॉटरी पद्धतीने या यंत्रीकरणाची फी असायची, परंतु आपल्याला फर्स्ट कम फर्स्ट याप्रमाणे आपण करतोय. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्याला आपण अनुदान देण्याचा प्रयत्न करतोय. पाटील साहेब तुम्ही सांगितलेल्या काही गोष्टी बरोबर आहेत. या बाबतीमध्ये सुद्धा लवकरात लवकर त्या सगळ्या शेतकऱ्यांना कसं अनुदान मिळेल, या शेतकऱ्याचा का समावेश होईल, यासाठी प्रयत्न हा आमचा राहणार आहे. त्या बाबतीमध्ये आपल्या माध्यमातून शेतकऱ्यांनी काळजी करू नये हा पण संदेश आजच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून देतो. आपल्या सगळ्यांना माहित आहे की आता आपण महाविस्तार या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, शेतकऱ्यांना घर बसल्या सल्ला, पीक सल्ला, पाऊस 5 दिवसांनी पुढे पाऊस काय हवामानामध्ये काय बदल राहणार आहे, या बाबतीमध्ये अनेक गोष्टीचा समावेश आपण या ॲपमध्ये केलेला आहे. आणि आपल्याला माहित आहे की या मोबाईल क्रमांकावरती स्वयंचलित पद्धतीने फोन करून हवामान विषयक तसंच कृषी विषयक बाबीचे सल्ले पण आपण त्यातमध्ये देतोय. आणि टेलिफोन आतापर्यंत साधारणतः 1,56,00,000 यशस्वी कॉल्स यामध्ये करण्यात पाटील साहेब आलेले आहेत. आपल्याला माहित आहे की या देशाचे पंतप्रधान असतील, आपल्याला राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान हे आपण ते आपल्याला मगाशी जाधव साहेबांनी त्याचा उल्लेख केला. राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानाची अंमलबजावणी आपल्याला 2025-26 पासून केंद्र व राज्य शासनाच्या सहभागातून सुरू करण्यात आलेली आहे. राज्यात साधारणतः 1709 गटामधील 2,13,000 लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी त्याचा सहभाग नोंदवलेला आहे. जय निविष्ठा संवर्धन केंद्राची स्थापना, कृषी सखीमार्फत मार्गदर्शन, जनजागृती प्रशिक्षण तसेच नैसर्गिक शेतीचे प्रमाणीकरण यावर विशेष भर देण्यात येत आहे. सन 2026-27 मध्ये विद्यमान गटाबरोबरच 490 नवीन गटाचा समावेश करून अधिक शेतकऱ्यांपर्यंत या योजनेचा लाभ कसा पोहोचल हा या बाबतीमध्ये आमचा कृषी विभाग त्यामध्ये त्यांनी उद्दिष्ट ठेवलेलं आहे. नैसर्गिक शेती ही केवळ उत्पादनाची पद्धत नसून मातीचे आरोग्य, पर्यावरण संवर्धन व शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवण्याचा प्रभावी मार्ग आहे. अध्यक्ष महोदय आपल्या सर्वांना माहीत की शेती करताना रस्त्याच्या खूप अडचणी असायच्या, बांधावनं शेतकऱ्यांचं भांडण असायचं. शेतामध्ये पीक असताना कुठेतरी एखाद्या शेतकऱ्याने दुसऱ्या पीक जर अडवलं तर त्याचं ते शेतामध्येच पीक वाळायचं, त्यामुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान व्हायचं. एखाद्या पाऊस पडल्यानंतर पेरणी करा, शेतकरी ट्रॅक्टर घेऊन गेला तर ट्रॅक्टर त्यामध्ये रोवायचा, त्यामुळे त्याला पेरणी करता येत नसायची. यासाठी मी राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेबांचं मुद्दाहून, मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत पण बावनकुळे साहेबांचं एक निश्चित प्रकारे त्यांचं अभिनंदन करतो, कृषी विभागाचे अभिनंदन करतो, त्यांचा आभार मानतो की त्यांनी मुख्यमंत्री बळीराजा ही शेत पानंद रस्ता योजना ही त्यांनी केली. आणि राज्यातील शेतकरी या बाबतीमध्ये ज्याच्या शेतात जाण्यासाठी असणाऱ्या विविध अडचणी सोडवण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ता योजना राबवत असून आतापर्यंत पानंद रस्त्याला सर्वोच्च प्राधान्य देताना आजपर्यंत 4,933 रस्ते अदालतीच्या माध्यमातून
व 7,268 प्रकरण निकाली काढले असून 1,74,475 शिवपानंद रस्त्याचे सर्वेक्षण व 12,463 रस्त्याचे सीमांकन आणि 66,958 रस्त्याची शासन दप्तरी अधिकृत नोंद करून ग्रामीण कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम केली जात आहे। त्यातनं निश्चित प्रकारे माझे अध्यक्ष महोदय शेतकरी बांधवांना त्याचा शेतामध्ये जाण्यासाठी शेतामध्ये त्याला शेती करण्यासाठी त्याचा निश्चित प्रकारे उपयोग हा होणार आहे। दुसरा अध्यक्ष महोदय की मला सर्व सदस्यांना सांगायचंय की आपण आपल्या कधी लक्षात येत नाही हे राज्य सरकार शेतकऱ्यांना काय मदत करते। हे राज्य सरकार शेतकऱ्यांना तुम्हाला माहिती आहे की मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना या योजनेच्या माध्यमातून आपण कधी विचार केलेला नसेल, पण या मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेच्या माध्यमातून साधारणतः राज्यातील 44,06,000 शेतकऱ्यांना 7.5 HP पर्यंत की शेतपंपांना मोफत वीज पुरवण्यात येते। आणि आपण जर आजपर्यंत 2024 आणि 25-26 जर जादोचा विचार केला तर साधारणतः आतापर्यंत राज्य शासनाला या मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेसाठी शेतकऱ्यांना 28,357 कोटीचं अनुदान या माध्यमातून दिले। याचा विचार आपण अध्यक्ष महोदय निश्चित प्रकारे करणार। आपण शेतकऱ्यांसाठी हे सरकार काय करते, शेतकऱ्यांना किती हे मदत करते, यातनं निश्चित प्रकारे आपल्याला ह्या गोष्टी बघितल्यानंतर हे वाचल्यानंतर ही माहिती घेतल्यानंतर त्याचा फायदा हा निश्चित प्रकारे येतो। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भरड धान्य लागवडीखाली क्षेत्रामध्ये वाढ करावी। भरड धान्याच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी राज्यामध्ये अन्न व पोषक सुरक्षा अभियान ही योजना आपण निश्चित प्रकारे राबवत आहोत। नैसर्गिक शेती मिशनमध्ये मॉडेल फॉर्म तयार करून करण्याची निधी पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियानांतर्गत उपलब्ध होता। सदरचे अभियान राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानात विलीन करण्यात आलेले आहे। राज्यामध्ये अध्यक्ष महोदय 1,71,00,000 शेतकरी खातेदार आहेत। त्यापैकी 1,34,00,000 शेतकरी खातेदारांनी फार्मर ID हा काढलेला आहे। लोहारा तालुक्यात मला वाटतं सदस्यांनी लोहारा तालुक्यात प्रश्न विचारला होता की तिथं त्यांना अडचणी काय येत आहेत। मी त्यांना एवढं सांगतो की राज्यामध्ये इथं कुठं या फार्मर ID काढण्यासाठी कुठं अडचणी येत असतील तर या बाबतीमध्ये कृषी विभाग, महसूल विभाग संयुक्तपणे गाव पातळीवर ग्रामपंचायत पातळीवरती आपण आम्हाला सांगा, त्या बाबतीमध्ये आम्ही शिबिर आयोजित करू आणि शेतकऱ्याला फार्मर ID ताबडतोब आपण त्याचा कार्ड त्यामध्ये काय अडचण आहे ती अडचण आपण निश्चित प्रकारे दूर करू। अध्यक्ष महोदय आपल्या सर्वांना माहिती आहे की प्रत्येक शेतकरी शेती करतो, शेतामध्ये राबतो आणि त्याच्या जोडीला कोण असते, त्याच्या जोडीला एक महिला असते। जी महिला प्रामाणिकपणे शेतामध्ये जाते, शेतामध्ये जाऊन दिवसभर ती स्वतः शेतामध्ये राबते, शेतामध्ये चांगल्या प्रकारचं बारीक लक्ष ठेवते। कुठलं पीक कुठलं बियाणं लावलं पाहिजे, कसं लावलं पाहिजे, कुठलं औषध लावलं पाहिजे, कुठली फवारणी केली पाहिजे। शेतामध्ये उत्पन्नापासून ते तुम्हाला मी सांगतो की जे आपल्याला उत्पादन होतं त्याच्यापासून त्याची एकत्र ही करून बाजारपेठेमध्ये पाठवण्याचं काम कोण करत असते तर ती माझी एक महिला भगिनी करत असते, एक आई करत असते, एक बहीण करत असते किंवा एक बायको करत असते। या महिलांना कुठेतरी त्यांना एक शेतीचा त्यांना एक वेगळ्या प्रकारची आयडेंटिटी झाली पाहिजे, त्यांना एक वेगळ्या प्रकारचा दर्जा हा प्राप्त झाला पाहिजे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की संयुक्त राष्ट्र संघाने 2026 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे। त्या निमित्तानं महिला शेतकऱ्यांना त्यांचा न्याय हक्क मिळवून देणे, कृषी क्षेत्रामध्ये त्यांची ओळख प्रस्थापित करण्याकरता कृषी विभागामार्फत या लवकरच कदाचित आपण सर्वांनी परवानगी मुख्यमंत्री महोदय त्या बाबतीत घोषणा करतील की अधिवेशनामध्येच महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक हे अधिवेशनामध्येच सादर करण्याचा शासनाचा मान्य मुख्यमंत्री महोदयांचा मानस आहे। आणि त्यामध्ये निश्चित प्रकारे माझ्या महिलांना एक वेगळ्या प्रकारची ओळख या माध्यमातून निश्चित प्रकारे निर्माण होईल। अध्यक्ष नाही अजून आपल्याला ते चाललंय त्यामुळे आपल्याला डिटेल आपल्याला हे सांगतो, त्यामुळे आता सुरुवात आपण ते मानस आपण हे करतोय। दुसरा अध्यक्ष महोदय की मगाशी प्रस्ताव चर्चेमध्ये अनेक सदस्यांनी त्यांनी काही सूचना मांडलेल्या आहेत आणि मुद्द्यामध्ये त्यांनी सगळ्यांचीच त्यामध्ये शेतकऱ्यांच्या हिताची भावना आहे। या शेतकऱ्यावर मी तुम्हाला सांगतो की शेतकऱ्याविषयी बोलतो काही वेळेस आमच्यासमोर आकडेवारी नसते तर माझ्यासमोर असतो तो फक्त खरंच सांगतो आजही तो उन्हातानात राबणारा शेतकरी, एक कष्ट करणारा शेतकरी। अध्यक्ष महोदय आज कालपासून सुरू झालाय, त्या मान्सूनची वाट बघणारा शेतकरी, कारण का तो जे शेतामध्ये उद्या पीक घेणार आहे त्या पिकामध्ये मिळणाऱ्या उत्पन्नातून एक स्वप्न रंगवणार आहे। माझ्या मुलीचं लग्न करायचं, शेतामध्ये मिळणाऱ्या उत्पन्नामधनं मला कुठेतरी माझ्या काही गोष्टीमध्ये मला शेतीत सुधारणा करायची। आज तो शेतकरी निश्चित प्रकारे खूप अडचणीत आहे आणि त्या शेतकऱ्याला निश्चित प्रकारे मदत करणं हे आमचं राज्य सरकारचं कर्तव्य आहे।
त्या बाबतीमध्ये आम्ही निश्चित प्रकारे मदत हा करतोय आणि हा शेतकरी केवळ अन्नदाता अध्यक्ष महोदय नाही तर तो महाराष्ट्राचा विकासाचा एक तो आधारस्तंभ हा माझा शेतकरी आहे. त्यामुळे निसर्गाच्या अनिश्चिततेशी सामना करत अनेक अडचणीवर मात करत तो आजही आपल्या कुटुंबाचं संपूर्ण समाजाचं पोषण करण्याचं कार्य करत आहे. त्यामुळे या शेतकऱ्याला पाहताना केवळ शासन प्रशासकीय दृष्टिकोनातून पाहत नाही तर एक संवेदनशील आणि आत्मीयतेने आपण सगळेजण पाहत आहोत. गेल्या वर्षी कृषी क्षेत्र अधिक सक्षम व आधुनिक आणि शाश्वत करण्यासाठी शासनाने विविध योजना तंत्रज्ञान सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या धोरण आपल्याला माहिती आहे की नवीन धोरण शासनाने आपल्याला हे केलेलं आहे. महाविस्तार ॲप, ॲग्रिस्टॅग, नमो किसान योजना, ड्रोन योजना, पीक विमा, कृषी यांत्रिकरण, सिंचन सुविधा, कृषी पायाभूत सुविधा, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित इतर सेवा, बाजारपेठेची उपलब्धता अशा विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बळ देण्याचं काम हे आमच्या कृषी विभागाच्या वतीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, सुनेत्रावहिनी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काही काम चालू आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ह्या वर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव हे आपण या वर्षी या कर्जमाफीला दिलेलं आहे. कर्जमुक्त त्यामुळे निश्चित प्रकारे अतिवृष्टीच्या भागामध्ये आपल्याला माहिती आहे गेल्या वर्षी सुद्धा सरकारने एक चांगल्या प्रकारची मदत करून बळीराजाच्या पाठीमागे राहण्याचा प्रयत्न या सरकारने ठामपणे उभारलेला आहे. अजूनही अनेक आव्हानं आहेत. आपली शेतकऱ्यांची आव्हानं अजूनही संपलेली नाहीत. शेतकऱ्यांना अनेक अपेक्षा आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी शासन निश्चित प्रकारे प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांच्या हिताला बाधा येईल असं कोणताही बाब शासन दुर्लक्षित करणार नाही. या सभागृहातील सर्व सदस्यांनी मांडलेल्या सूचना आणि मुद्द्याचा निश्चित प्रकारे सकारात्मक आम्ही विचार करू आणि आवश्यक त्या ठिकाणी निश्चित प्रकारे योग्य ती कारवाई करू. आपण कुठल्या प्रकारची कारवाई करू. माननीय अध्यक्ष महोदय, मी शेवटी एवढं सांगू इच्छितो, शेतकऱ्यांच्या कष्टाला न्याय मिळावा, त्यांच्या श्रमाचं चीज व्हावं, त्यांच्या घरामध्ये आनंद सुख समृद्धी नांदावी यासाठी शासन हे कटिबद्ध आहे. शेतकरी सुखी तर महाराष्ट्र समृद्ध आणि महाराष्ट्र समृद्ध तर देश अधिक सक्षम या विश्वासाने आम्ही काम करत आहोत. या प्रस्तावावरील चर्चेत सहभागी झालेल्या सर्व सदस्यांचे मी आभार मानताना एकच सांगतो की हे शासन मी आपल्या माध्यमातून या राज्यातील शेतकऱ्यांना एक आश्वासित करतो. हे शासन हे शेतकऱ्यांचं हित साधणारं शासन आहे. हे शासन शेतकऱ्यांच्या हिताचे जे काही निर्णय असतील उद्या भविष्यामध्ये या अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना निश्चित प्रकारे काय मदत केली पाहिजे करणारं सरकार आहे. त्यामुळे मी एवढं म्हणेल, आमची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने कर्जमाफी आहे. या बाबतीमध्ये मी म्हणणार नाही की सगळ्यांचंच यामध्ये समाधान होईल, परंतु निश्चित प्रकारे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आणि शेवटी कुठलीही गोष्ट तुम्हाला सर्वांना माहीत आहे की महिलांच्या बाबतीमध्ये असेल, लाडक्या बहिणीच्या बाबतीमध्ये असेल, या सरकारने खूप चांगले निर्णय घेतलेले आहेत. या गोष्टीमध्ये आपण पाटील साहेब माझा आम्ही घेऊ, अजूनही तुमच्या सूचनेचा आम्ही स्वीकार करू. त्यामध्ये काय दुरुस्ती करता येईल. शेवटी तुम्ही शेतकरी आहात, आम्ही शेतकरी आहे. तुम्हाला जसा आनंद आहे संपूर्ण कर्जमाफीचा, आम्हाला का नसावं, आम्हाला पण आहेच ना. पण तरी सुद्धा सगळ्याचा विचार करून काही गोष्टीचे निर्णय हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना घ्यावे लागतात. त्यामुळे हे घेतलेले निर्णय यामध्ये अजूनही काय तुमच्या सूचनेनुसार दुरुस्त करणं गरजेचं आहे. दुरुस्त करण्याचा प्रयत्न भविष्यामध्ये निश्चित प्रकारे आम्ही सगळेजण करू. परंतु हे सरकार अजिबात काळजी करू नका. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही सगळे तुमच्या शेतकऱ्यांबरोबर आहोत. त्यामुळे निश्चित प्रकारे पुन्हा एकदा कृषी मंत्री आता मला बोलता येत नाही ना, त्यामुळं यामध्ये काय मला सांगितलं, मला बोलायच्या अगोदर सांगितलं सुधारणा करणं गरजेचं आहे. त्या सुधारणा करून आज आपण सगळ्यांनी या प्रस्तावात सहभाग घेतला. त्यामुळे सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.